वैभवलक्ष्मी मातेची कथा फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. एका नगराच्या भागामध्ये लोक एकमेकांच्या संगतीत राहत आणि बसत उठत असत. पण प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा बनलेला असतो. या नगरातील सगळी माणसे आपापल्या कामातच मग्न होती. काहींना तर कुटुंबातल्या माणसांचीही पर्वा नव्हती. भजन, कीर्तन, भक्ती, परोपकार, दया, माया वगैरे सांस्कृतिक गोष्टीही कमी झाल्या होत्या. दुराचारांना पारा नव्हता. दारू, जुगार, रेस, सट्टा, व्याभिचार, चोरी वगैरे अनेक गुन्हे शहरात सर्रास होत होते. अशी एक म्हण आहे की हजारो निराशेच्या घोर अहंकारात एक आशेचा काजवा लपलेला असतो. त्याचप्रमाणे त्या नगरात इतका मोठा दुराचार असूनही त्यात काही चांगली माणसेही राहत होती. अशा चांगल्या माणसात करुणा आणि तिचा पती यांचा संसार होत होता. करुणा ही खूपच धार्मिक आणि संतुष्ट होती. तिचा पतीही विचारी आणि सुशील होता. ते पती पत्नी आनंदाने जगत होते. ते कधीही कोणाची निंदा नालस्ती करीत नसत आणि ईश्वर भक्तीत सुखानं कालक्रमणा करीत. आदर्श असा त्यांचा संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसारी जीवनाची वाखाणणी करताना थकत नसत. करुणाचा संसार याप्रमाणे सुखात चालला होता. पण म्हणतात ना, कर्मगती काही निराळीच असते. विधात्याच्या लेख कोणी वाचू शकत नाही. माणसाचे भाग्य एका घडीत राजाचा रंक बनवते आणि रंकाचा राजाही बनवते. न जाणो करुणाच्या पतीचे मागील जन्माचे कर्मफळ भोगण्याचे कदाचित बाकी असेल. त्यामुळे त्याला वाईट संगत लागली. संगतीचा परिणाम म्हणून एका रात्रीत कोट्याधीश होण्याची स्वप्ने तो पाहू लागला. भलत्याच धंद्यात तो पडला आणि करोडपती होण्याऐवजी रोडपती झाला. रस्त्यातील भिकाऱ्याप्रमाणे त्याची दशा झाली. तेथे दारू, जुगार, सट्टा, रेस, चरस, गांजा वगैरे वाईट सवयी फैलावल्या होत्या. करुणाच्या पतीला दारूचे व्यसन लागले. रातोरात श्रीमंत होण्याच्या लोभात मित्रांच्या संगतीनं त्याला रेस, जुगार खेळण्याचा नाद लागला. थोडेफार शिल्लक राखलेले पैसे, बायकोचे दागिने वगैरे सर्व काही तो हरून बसला. एक काळ असा होता की आपल्या सुशील पत्नीच्या सहवासात तो आनंदात आणि मजेत राहत होता आणि ईश्वर भजनात सुखाने आपला काळ घालवित होता. त्याऐवजी आता घरात दारिद्र्य आणि उपासमार आली. पूर्वी सुखानं खायला मिळत होते, त्या ठिकाणी आता 2 वेळ पोटभर जेवण मिळायचेही वांदे पडले आणि नवऱ्याच्या शिवा खायची करुणावरती वेळ आली. करुणा सुशील आणि संस्कारी होती. पतीच्या वर्तनाने तिला खूप दुःख होत होते. पण परमेश्वरावर विश्वास ठेवून आणि मन मोठे करून ती सर्व सहन करी. अशी म्हण आहे की सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अवश्य येतच. त्यामुळे दुःखानंतर एक दिवस सुख येईल अशी श्रद्धा ठेवून प्रभुभक्तीत ती लीन झाली. अशा रीतीनं दारुण दुःख सहन करता करता आणि प्रभुभक्तीत दिवस घालवता घालवता एक दिवस दुपारी तिच्या दरवाजावर कोणीतरी येऊन उभे राहिले. करुणा विचार करू लागली की माझे घर दुःखाने आणि दारिद्र्यानं भरलं आहे. अशा वेळी माझ्याकडे कोण आले असावे बरे? तरी पण आपल्या दारी आलेल्याचं स्वागत करण्याचा आर्य धर्माच्या संस्काराची जाण असल्यामुळे ती उठली आणि तिने दरवाजा उघडला आणि पाहिले तो तिथे एक म्हातारी उभी होती. ती खूप वयस्कर होती, पण तिच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकत होते. तिच्या डोळ्यातून जणू अमृताचे थेंब पडत होते. तिचा उमदा चेहरा करुणा आणि प्रेमाने चमकत होता. तिला पाहताच करुणाच्या मनात अपार शांती वाटली. त्या म्हातारीला ती ओळखत नव्हती, तरी पण तिला पाहताच तिचे मन आनंदाने भरून आले. म्हातारीचे स्वागत करून तिनं घरात घेतले आणि एकुलत्या एका फाटक्या चुटक्या चटईवर मोठ्या संकोचानं तिला बसवले. तेव्हा म्हातारी तिला म्हणाली, काय करुणा, काय तू ओळखलं नाहीस? काहीशा संकोचानं करुणा म्हणाली, आई, तुम्हाला पाहून मला खूपच आनंद झाला आहे. मनाला शांत वाटत आहे. असे वाटते की कित्येक दिवस ज्यांना मी शोधित आहे त्या तुम्हीच आहात, पण ओळख लक्षात येत नाही. म्हातारी हसून म्हणाली, काय विसरलीस? लक्ष्मीजीच्या मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असते. त्या ठिकाणी मी पण जात असते. तिथे दर शुक्रवारी आपली भेट होते. पती भलत्याच मार्गाला लागल्यापासून अत्यंत दुःखी झाली होती. त्या दुःखानं ती लक्ष्मी मातेच्या मंदिरात पण अलीकडे जात नव्हती. बाहेर लोकांना भेटण्याची तिला लाज वाटत होती. ती आठवण करू लागली, पण त्या म्हातारीला कधी पाहिल्याचे तिला आठवत नव्हते. तेवढ्यात म्हातारी म्हणाली, लक्ष्मीजीच्या मंदिरात किती चांगले भजन तू गात होतीस. अलीकडे तू तिथे दिसत नव्हतीस.
तेव्हा मी विचारात पडले की तू हल्ली का येत नाहीस, तू आजारी बिजारी तर नाहीस ना, असा विचार मनात घेऊन खबर काढण्यासाठी मी आले. म्हातारीच्या या अत्यंत प्रेमळ शब्दांनी करुणाचे हृदय भरून आले. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. म्हातारीच्या समोर ती हुंदके देऊन रडू लागली. हे पाहिल्यावरती म्हातारी तिच्या जवळ गेली आणि तिच्या पाठीवर हात फिरवून तिचे सांत्वन करू लागली. म्हातारी म्हणाली, मुली, सुख दुःख हे ऊन आणि सावलीप्रमाणे असतं. सुखानंतर दुःख येतं, त्याचप्रमाणे दुःखानंतर सुखही येतं. तू मनात धीर धर आणि तुझे दुःख मला सांग. तुझे दुःख हलके होईल आणि दुःखावर काहीतरी उपायही सापडेल. म्हातारीचे बोलणे ऐकून करुणाचे मन शांत झाले. ती म्हणाली, आई, माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होतं. माझे पतीही सुशील होते. ईश्वराच्या कृपेनं पैसा, अडका, धन, धान्य कशाचीही कमतरता नव्हती. आम्ही समाधानी होतो. पण दैवाचा आमच्यावर कोप झाला आणि माझ्या पतीला वाईट संगत जडली. त्या संगतीत दारू, जुगार, रेस, सट्टा, चरस, गांजा वगैरे वाईट सवयीवर जाऊन त्यानं सर्वनाश करून घेतला आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी आमची स्थिती झाली. तेव्हा म्हातारी म्हणाली, मुली, सुखानंतर दुःख आणि दुःखाबरोबर पाठोपाठ सुख येतंच. म्हणूनच म्हटलं जातं की कर्माची गती निराळीच असते. प्रत्येक माणसाला कर्माची फळं ही भोगावीच लागतात. तरी पण तू चिंता करू नकोस. मागील कर्माचं दुःख तू आता भोगलंच आहेस. तेव्हा यापुढे सुखाचे दिवस जरूर येतील. तू जर लक्ष्मी माताजीची भक्त आहेस. लक्ष्मी माताजी ही करुणा आणि प्रेमाचा अवतार आहे. स्वतःच्या भक्तांकडे ती दयेच्या भावनेनंच पाहते. तेव्हा मनात धीर धर आणि लक्ष्मी माताजीचे व्रत कर, म्हणजे सर्व काही ठीक होईल. लक्ष्मी माताजीच्या व्रताची गोष्ट ऐकून करुणाचा चेहरा खुलला. तिनं विचारले, आई, लक्ष्मी मातेचे व्रत कसे करतात ते मला सांगा. ते व्रत मी जरूर करीन. म्हातारी म्हणाली, मुली, लक्ष्मी मातेचे व्रत अगदी सोपे आहे. त्याला वरदलक्ष्मी व्रत किंवा वैभवलक्ष्मी व्रत असेही म्हणतात. हे व्रत करणाऱ्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला यश, सुख, संपत्ती प्राप्त होते. असे म्हणून तिने वैभवलक्ष्मी व्रताचा विधी सांगण्यास सुरुवात केली. मुली, वैभवलक्ष्मी व्रत असे साधेसुधे व्रत आहे, परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात, त्यामुळे त्याचे फळ मिळत नाही. अनेक लोक सांगतात की सोन्याच्या दागिन्यांची हळद कुंकू लावून पूजा केली की ते व्रत झाले, पण तसे नाही. व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने केले पाहिजे, तरच त्याचं फळ मिळतं. सोन्याच्या दागिन्यांची पूजा करूनच जर आपले फळ मिळत असते तर सगळेच आज लखपती झाले असते. खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिन्यांची विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे. व्रताचे उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने केले पाहिजे, तरच वैभवलक्ष्मी व्रताचे फळ मिळते. हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते. व्रत करणाऱ्यानं स्वच्छ स्नान करून कपडे घालायचे. मनातल्या मनात जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा जप करायचा. कुणाची निंदा करायची नाही. दिवाबत्तीच्या वेळेस हातपाय धुवून एक पाट ठेवून त्यावर पूर्वेला तोंड करून बसावं. समोर एक पाट ठेवावा. त्यावर धुतलेला एक स्वच्छ रुमाल अंथरावा. त्यावर तांदळाची लहानशी रास करावी. त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा. लोट्यावर एका वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवावा. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची वस्तू ठेवावी आणि तीही नसली तर रुपयाचे एक नाणे ठेवले तरी चालेल. नंतर तुपाचा दिवा करून उदबत्ती लावावी. लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपे आहेत. लक्ष्मी माता श्रीयंत्रानंच संतुष्ट होते. तेव्हा वैभवलक्ष्मी व्रत करणाऱ्यानं प्रथम श्रीयंत्राचे आणि लक्ष्मी माताच्या विविध स्वरूपांचे अंतःकरणपूर्वक दर्शन करावे. त्यानंतर हळद कुंकू लावून पूजा करावी व लाल रंगाचे फूल व्हावे. सायंकाळी घरी बनवलेली एखादी गोड वस्तू प्रसादाकरिता ठेवावी. ती बनवली नसेल तर गूळ किंवा साखरही चालेल. त्यानंतर आरती करावी आणि अंतःकरणपूर्वक 11 वेळा जय लक्ष्मी माता असा जप करावा. नंतर प्रसाद वाटावा. त्यानंतर वाटीतील दागिना किंवा रुपया काढून घ्यावा. लोट्यातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडावे आणि तांदूळ एका वाडग्यात पक्ष्यांना घालावे. अशा रीतीनं शास्त्रोक्त पद्धतीने व्रत केल्यानं त्याचं फळ अचूक मिळतंच. या व्रताच्या प्रभावानं सर्व प्रकारची दुःखे दूर होऊन भरपूर धनलाभ होतो. मूल नसेल तर मूल होते. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते आणि कुमारिकांच्या इच्छा सफल होतात.
हे ऐकल्यावर करुणा अत्यंत आनंदित झाली. ती म्हातारीला म्हणाली, आई, तुम्ही मला वैभवलक्ष्मी व्रताचा जो विधी सांगितलात तो मी जरूर करीन. पण हे व्रत किती वेळा करायचे आणि त्याचे उद्यापन कसे करायचे ते कृपा करून मला सांगा. तेव्हा म्हातारी म्हणाली, अनेक लोक सांगतात की हे व्रत कसेही करावे, पण हे बरोबर नाही. वैभवलक्ष्मी व्रत हे लक्ष्मी मातेचे व्रत आहे. ते 11 किंवा 21 शुक्रवार करायचे असते. जितक्या शुक्रवारांचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार हे व्रत करायचे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधीप्रमाणे व्रताचे उद्यापन करायचे. शेवटच्या शुक्रवारी दर शुक्रवारी करतो त्याप्रमाणे पूजाविधी करून नारळ ओवाळायचा, पण त्या दिवशी खिरीचाच प्रसाद करायचा. त्यानंतर 7 कुमारिका किंवा सुवासिनी स्त्रियांना हळद कुंकू लावायचे. भेट म्हणून वैभवलक्ष्मी व्रताची एक पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद द्यायचा. नंतर धनलक्ष्मी स्वरूप वैभवलक्ष्मी स्वरूप माताजींच्या फोटोला वंदन करायचे. लक्ष्मी मातेचे हे स्वरूप वैभव प्रदान करणारे आहे. मातेला वंदन केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची, हे धनलक्ष्मी माता, मी अंतःकरणपूर्वक वैभवलक्ष्मी व्रत केले आहे. माझे कल्याण कर, माझ्या इच्छा पुऱ्या कर, निर्धनांना धन दे, निसंतानांना संतान दे, सौभाग्यवतींची सौभाग्य अखंड राहो, कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर, तुझे व्रत करणाऱ्यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर, असे बोलून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला वंदन करून आशीर्वाद घ्यावा. म्हातारीच्या मुखानं वैभवलक्ष्मी व्रताची विधी ऐकल्यावर करुणानं डोळे मिटले आणि त्याच क्षणी मनातल्या मनात संकल्प केला की मी पण आईनं सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने 21 शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत करीन आणि शास्त्रोक्त विधीनं त्याचे उद्यापन करीन. मनात संकल्प केल्यावर करुणानं जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर कुणी नव्हते. तिला आश्चर्य वाटले. म्हातारी कुठे गेली? ती म्हातारी दुसरी कोणी नव्हती, पण साक्षात लक्ष्मी माताच होती. करुणा लक्ष्मी मातेची भक्त होती. तेव्हा आपल्या भक्तांना मार्ग दाखवण्याकरिता लक्ष्मी माता त्या म्हातारीचं रूप घेऊन करुणाकडे आली होती. दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता. सकाळी स्नान करून मनातल्या मनात जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी असा श्रद्धापूर्वक ती जप करू लागली. दिवसभरात कुणाची निंदा नालस्ती केली नाही. संध्याकाळ होऊन दिवे लागल्यावर हातपाय धुवून करुणा पूर्वेकडे तोंड करून बसली. पूर्वी घरात सोन्याचे दागिने पुष्कळ होते, पण वाईट संगतीच्या नादी लागून तिच्या पतीनं ते सर्व गहाण टाकले होते. मात्र नाकातली चमकी शिल्लक राहिली होती. ती काढून धुवून तिनं वाटीत ठेवली. समोर पाटावर रुमाल पसरून त्यावर तिनं तांदळाची एक लहानशी रास केली. तिच्यावर पाणी भरलेला तांब्याचा लोटा ठेवला. त्यावर चमकी असलेली एक वाटी ठेवली. नंतर माताजीनं जो विधी सांगितला होता त्याप्रमाणे तिने वैभवलक्ष्मी व्रत केले. घरात खडीसाखर होती, तिचा तिने प्रसाद केला. पतीला जेव्हा तो प्रसाद तिने दिला त्या क्षणापासून त्याच्या स्वभावात फरक पडू लागला. त्या दिवशी पतीनं तिला मारझोड केली नाही. तिला खूप आनंद वाटला. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तिने 21 शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत केले. 21व्या शुक्रवारी म्हातारीने सांगितल्याप्रमाणे व्रताचे उद्यापन करून 7 स्त्रियांना तिनं वैभवलक्ष्मी व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून दिली. नंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन करून तिनं मनोभावाने प्रार्थना केली की हे माता धनलक्ष्मी, मी तुझे वैभवलक्ष्मी व्रत मनोभावाने आज पूर्ण केले आहे. हे माता, आमचे कल्याण कर, आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर, निर्धनांना धन दे, निसंतानांना संतान दे, सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहो, कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर, तुझे व्रत करणाऱ्यांना सुख पुन्हा मिळवून दे, आम्हा सर्वांना सुखी कर, असे म्हणून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन करून तो तिनं डोळ्याला लावला. अशा रीतीनं शास्त्रोक्त विधीपूर्वक पूर्ण श्रद्धेनं करुणाने व्रत केले आणि तात्काळ त्याचे फळही तिला मिळाले. तिच्या पतीला जी वाईट संगत लागली होती ती सुटून त्यात पुष्कळ सुधारणा झाली. पुष्कळ मेहनत घेऊन तो कामधंदा करू लागला. लक्ष्मी मातेच्या वैभवलक्ष्मी व्रताच्या प्रभावानं त्याच्या अपेक्षेबाहेर त्याला नफा मिळू लागला. लवकर त्याचे गहाण ठेवलेले करुणाचे दागिने सोडवून आणले. घरात पूर्वीप्रमाणे सुखशांती आली. वैभवलक्ष्मी व्रताचा हा प्रभाव पाहून शेजारी पाजारी स्त्रियांनी शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत करण्यास सुरुवात केली. हे माता धनलक्ष्मी, करुणाला जसे तू फळ दिलेस तसेच सर्वांना फळ दे, सर्वांच्या इच्छा पूर्ण कर, सर्वांना सुख शांती दे. जय माता धनलक्ष्मी.
स्त्री आणि पुरुष कोणालाही हे वैभवलक्ष्मी व्रत करता येते. श्री वैभवलक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धामय अंतकरणानं व प्रसन्नतेने करावे आणि ते करताना इतरांचेही कल्याण व्हावे अशी भावना ठेवावी. सुवासिनी स्त्रीनं हे व्रत केले तर फारच चांगले. घरात सुवासिनी नसल्यास इतर कुणीही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे व्रत केले तरी चालते. पूजा आपण स्वतः मनापासून करायची आहे. गुरुजींची आवश्यकता नाही. पूजाविधी पुढे दिला आहे. एखाद्या अचानक आलेल्या अडीअडचणीने एखादा शुक्रवार करता आला नाही तरी चिंता करू नये. पुढील शुक्रवारी व्रत करावे आणि एकूण संख्या पूर्ण करावी. लक्ष्मी मातेची एकूण 8 चित्रे आहेत. त्या स्वरूपात व्रतपूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे व श्रीयंत्राला वंदन करावे. शुक्रवारी व्रताच्या दिवशी उपवास करावा, म्हणजे उपाशी राहू नये. उपवासाचे खावे किंवा दूध, केळी इत्यादी फलाहार करावा. संध्याकाळी पूजन झाल्यावर उपवास सोडावा. व्रत करणाऱ्या व्यक्तीला म्हातारपणामुळे, आजारी असल्यामुळे किंवा कोणत्याही कारणानं उपवास करणे जमत नसेल तर उपवास नाही केला तरी चालते. जे करायचे आहे ते सर्व काही मनोभावे करावे. व्रत शास्त्रशुद्ध पद्धतीने करावे. व्रताची संख्या पूर्ण झाल्यास उद्यापन करावे. घरात सोन्याचा अगर चांदीचा दागिना नसल्यास रुपयाचे नाणे कलशावरील वाटीत पूजेसाठी घ्यावे. उद्यापनाच्या दिवशी 5 किंवा 7 कुमारिकांना आमंत्रण देऊन कथेत सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्ष्मीचे रूप मानून त्यांचा सत्कार करावा. मातेच्या व्रताच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे. मनात नामस्मरण करत राहावे. अंतर्बाह्य शुद्धता ठेवावी व सर्व काही मनोभावे करावे. व्रत करण्यासाठी आंघोळ करावी किंवा हातपाय धुवावे आणि धूतवस्त्र अथवा सोवळे नेसून कपाळी गंध लावावे. घरातील वडील माणसांना नमस्कार करावा व चौरंगापाशी यावे. देवीच्या 8ही प्रतिमांना वंदन करावे आणि श्रीयंत्रालाही नमस्कार करावा. आचमन करावे व नंतर समोरील विड्यावर पळीने पाणी घालावे. शंख आणि घंटा पुसून घ्याव्या. त्यावर गंध लावून ठेवावे. श्री गणेशाची गणपती म्हणून सुपारी ठेवली आहे ती पूजा करावी. त्याला फुलानं पाणी शिंपडावे. हळदी कुंकू, जानवे, शेंदूर, गुलाल, बुक्का, लाल तांबडी फुले, दुर्वा, शमी वाहाव्यात. निरांजन उदबत्ती ओवाळावी. गुळाचा खडा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि मनापासून प्रार्थना करावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. आता देवीची पूजा करायची आहे. लक्ष्मी म्हणून वाटीतील दागिना अथवा रुपयाचे नाणे आहे. त्या लक्ष्मीला श्रीयंत्र अत्यंत प्रिय असल्यानं त्या यंत्राला गंध, तांबडी फुले, पुष्प, अक्षदा इत्यादी वाहून पूजा करावी व नमस्कार करावा. देवीला आवाहन म्हणून अक्षता वाहाव्यात. वाटीत ठेवलेल्या लक्ष्मीची पूजा करावी. फुलाने पाणी शिंपडावे. नंतर विविध फुले, विशेषतः लाल फूल, अक्षता, हळद, कुंकू, काजळ, अत्तर, दुर्वा इत्यादी वाहावे. धूप, दीप, निरांजन ओवाळावे. गोडाचा नैवेद्य दाखवावा. कलशाच्या डाव्या बाजूस नारळ ठेवलेला असेल त्यावर पळीनं पाणी घालावे. हे लक्ष्मी माते, माझी भक्ती गोड मानून तू आमच्या घरात वास्तव कर अशी हात जोडून प्रार्थना करावी. वैभवलक्ष्मी देवीची आरती. दुर्गे दुर्गटधारी तुझविन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडली आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. चारी श्रमले परंतु आता न बोलवे काही. साही विवाद करिता पडले प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा, क्लेशापासूनी सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचूनी कोण पुरविल आशा, नरहरी तल्लीन झाला पदपंकश्लेषा.